श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. लाखो करोडो भक्त ज्या दिवसाची वाट पाहतात ती म्हणजे महाशिवरात्री. आणि उद्या महाशिवरात्री आहे. उद्या जमेल तेवढी महादेवाची भोलेनाथाची आपल्याला सेवा करायची आहे. शिवलीलामृत ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं असेल 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, कोणाचं उद्या उद्यापन येतं, कोणाचं काही अडचणीमुळे पुढे जातं, मागे होतं, पण भरपूर जणांनी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. पण जर नसेल केलं तुम्ही तर उद्या 1 दिवसीय पारायण नक्की करा. तुमच्याकडे वेळ असेल तर. पारायण करणं शक्य नसेल तर कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय तरी तुम्ही वाचा. त्याचसोबत प्रहर सेवा, ज्या प्रहर सेवेबद्दल मी आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. 4 प्रहर सेवा असतात. प्रत्येक प्रहर सेवेला कोणता अभिषेक करायचा आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे. काय अर्पण करायचं आहे, त्यासोबत रुद्राभिषेक, जलाभिषेक, तुम्हाला जे काही जमेल ते शिवस्तुती वाचायची आहे. जे काही जमेल तेवढी सेवा उद्या करायची आहे. अख्खा दिवस आपल्याला भोलेनाथाच्या नामस्मरणात घालवायचं आहे. पण काही कारणामुळे तुम्हाला बाहेर जावं लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये छोटंसं बाळ असेल जेणेकरून तुम्ही जास्त सेवा करू शकत नाही आहेत किंवा जास्त वेळ देऊ शकत नाही आहात सेवेला, तर मी सांगेल ती सेवा तरी तुम्ही नक्की करायची आहे, जेणेकरून तुम्हाला भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर कोणती सेवा आहे तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, उद्या केंद्रामध्ये देखील रुद्राभिषेक सामूहिक पद्धतीने केला जातो. तर उद्या शक्य होत असेल तर तुम्ही केंद्रामध्ये नक्की जा, कारण तिथे रुद्राभिषेक होणार आहे. कारण घरी जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तरी चांगलं आहे, पण शक्य होत असेल तर केंद्रामध्ये जा, कारण की केंद्रामध्ये ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते, खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते केंद्रामध्ये. पण शक्य नसेल केंद्रामध्ये जाणं तर तुम्ही घरी केला तरी चालेल. पण काय होतं की लहान मुलं काही ना काही कारणाने आवाज करत राहतात, गोंधळ करत राहतात, मन जेवढं पाहिजे तेवढं शांत राहत नाही. आणि सेवा करताना आपलं मन शांत असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या जवळपास केंद्र असेल ना तर नक्की उद्या केंद्रामध्ये सेवा करायला जा, आणि नसेल तर घरी केलं तरी चालेल. पण आता काय आहे की तुम्ही घरीही ती सेवा करू शकत नाही रुद्राभिषेकची, किंवा मग केंद्रातही जाऊ शकत नाही. तर मग तुम्ही काय करायचं आहे, आपण सांसारिक माणसं आहोत. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही अडचणी येत असतात, काही ना काही कामं अचानक येत असतात. लहान मुलांचं असू द्या किंवा आजारपण असू द्या, काही कारणामुळे आपण सेवा करू शकत नसाल तर मी सांगेल तेवढी सेवा फक्त तुम्ही भक्तीने केली ना तरी भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. भोलेनाथ हे खरंच भोले आहेत. आणि तुम्ही फक्त मनापासून सेवा करा, त्यांची एकच सेवा करा. अगदी 5 मिनिटाची सेवा करा, ते तुमच्यावर प्रसन्न होतील. फक्त ते तुमचं मन बघतील. तुम्ही जर भोळ्या भाबड्या मनाने सेवा केली ना तर नक्कीच भोलेनाथ उद्या तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर बघा, सेवा काय आहे तर अगोदर तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर उद्या सेवा फक्त या कारणामुळे करू शकत नसाल ना, की तुम्हाला काही अडचण आली आहे, मासिक पाळी असू द्या, विटाळ असू द्या किंवा सुतक असू द्या, या कारणामुळे जर तुम्ही सेवा करू शकत नसाल, मंदिरात जाऊ शकत नसाल, देवाची पूजा करू शकत नसाल, तर त्यावेळेस तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कंटिन्यू करत राहायचा आहे. तोंडामध्ये फक्त हे नाव पाहिजे व त्यासोबतच महामृत्युंजय मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला उद्या दिवसभर करायचा आहे. त्यासोबतच विटाळ असेल, पाळी असेल, सुतक असेल तरी देखील उपवास करायचा आहे. उद्याचा उपवास खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यासोबतच अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला मासिक पाळी नसेल किंवा कुठली अडचण नसेल, पण तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही ही फक्त 5 मिनिटाची सेवा करायची आहे. ती म्हणजे देवपूजा करून तुम्हाला पिंड, महादेवाची पिंड म्हणजेच आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे तामणामध्ये, आणि त्याला इतर कुठल्या गोष्टीने तुम्ही अभिषेक करू शकत नसाल तरी एक स्वच्छ पाणी, ताजं पाणी घ्यायचं आहे आणि त्याने जलाभिषेक करायचा आहे. आणि जलाभिषेक करताना तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. मनामध्ये कुठलाही कोणाबद्दलही राग ठेवायचा नाही आहे. अगदी डोळ्यासमोर आपल्या फक्त महादेव दिसतील अशा पद्धतीने तुम्हाला ओम नमः शिवाय नामाचा जप करत करत अभिषेक करायचा आहे. व पिंडीला बेलपत्र व्हायचे आहे तुम्हाला. त्यासोबतच चंदन अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, हळदी कुंकू आणि तुळशीपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जात नाही. त्यामुळे उद्या काही कधीच महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू आणि तुळशीपत्र अर्पण करायचे नसतात. या गोष्टीचं लक्षात
असू द्या. आणि त्यासोबतच कोणाबद्दलही वाईट बोलू नका, कोणाचाही राग करू नका. असं केलं तर तुमची पूजा कधीच सफल होणार नाही आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल तरी राग आहे किंवा कोणाचा तरी तुम्ही वाईट विचार करत असाल, तर तुमच्यावरती कोणताच देव प्रसन्न होणार नाही आहे. तुमचं मन नेहमी निर्मळ ठेवा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मन निर्मळ पाहिजे फक्त. त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर दान करायचं आहे. तुम्हाला जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल तेवढं दान करा. तुमच्याकडे वेळ नाही आहे बाहेर जाण्यासाठी, तुम्ही मंदिराजवळ जाऊन जिथे एकदम केळी, राजगिऱ्याचे लाडू, उद्या सगळ्यांचे उपवास असतात, तर तिथे एकत्रच केळी, राजगिऱ्याचे लाडू असू दे किंवा प्रसादाचे इतर कोणतेही पदार्थ असू द्या, एकत्र ठेवले जातात आणि ते दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दिले जातात प्रसाद म्हणून. त्यामुळे तुम्ही तिथे घेऊन गेलात, तिथेच दिलं तरी चालेल, पण उद्या दान नक्की करा. आणि सांगितलेली छोटीशी सेवा म्हणजे महादेवाच्या पिंडीला तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय करत एकदम श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने करायचं आहे. नक्की तुमच्यावरती भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. ओम नमः शिवाय.